सुस्वागतम सुस्वागतम. आंबट गोड तिखट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, श्रावण मास चालू झाला आहे आणि आपण या दरम्यान श्रावणात बनवण्यात येणाऱ्या रुचकर मेजवानी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या त्या शिकणार आहोत. चला मग मित्रांनो, पाहूया बेसन बर्फी कशी बनवायची ते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे चणा डाळ, दूध, काजू बदाम, सुकामेवा, साखर, हिरवी वेलची, तूप आणि मिल्क पावडर. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात साखर आणि वेलची एकत्र करून वाटून घेऊया आणि त्याची फाईन अशी एक पावडर तयार करून घेऊया. वाटलेली साखर आपण बाजूला काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे अख्खे काजू बदाम होते त्याची सुद्धा आपण पावडर करून घेऊया. वाटलेले काजू बदाम सुद्धा आपण एका बाजूला काढून घेऊया. आता गॅसवर आपण एक तवा तापत ठेवूया. त्यात आपली जी चण्याची डाळ आहे ती मस्त मंद आचेवर हळूहळू अशी सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. आता आपण जी चण्याची डाळ भाजून घेतली होती त्याला गार करून घेतला आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित अशी वाटून घेऊया. चण्याच्या डाळीची सुद्धा मस्त पावडर तयार झालेली आहे. आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये चाळणी ठेवूया आणि आपण वाटून जी चण्याची डाळीची पावडर घेतली होती त्याला मस्त व्यवस्थित अशी चाळून घेऊया, जेणेकरून कोणते त्यात मोठे दाणे असतील तर ते वेगळे होतील. पहा, मस्त बारीक अशी चणा डाळीची पावडर आपल्याला वेगळी अशी भेटत आहे. संपूर्ण डाळ आपण चाळणीने चाळून घेतली आहे. आता आपण त्यात अर्धा चमचा तूप घेतला आहे. तूप आणि चण्याच्या डाळीची जी पावडर आपण बारीक वाटून घेतली आहे ते दोन्ही जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तूप हे पूर्णपणे त्या पावडरला लागलेलं पाहिजे. थोडंसं किंचितचं असं मी दूध हातावर घेतलं आहे आणि आपण जी चणा डाळीची पावडर वाटून घेतली आहे त्याला ती चोळून घेत आहे. पहा, दोन्ही हाताच्या मध्ये मी असं घेतलं आहे आणि चोळत आहे, जेणेकरून दूध डाळीला व्यवस्थित लागलं पाहिजे. डाळीचं आपल्याला तेव्हा पीठ बनवून नाही घ्यायचं आहे, फक्त जे दूध आहे ते डाळीला व्यवस्थित लागलं पाहिजे. आता आपण त्यात मिल्क पावडर मिक्स करून घेऊया. मिल्क पावडर ही मस्त एकजीव अशी करून घेऊया. पहा, मिल्क पावडर मिक्स झालेली आहे. आता आपण त्यात काजू आणि बदामाची जी आपण पावडर केली होती ती घालून घेऊया आणि ती सुद्धा मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हे सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर हिरव्या वेलचीची साखरेबरोबर आपण जी पावडर करून घेतली होती ती आपण आपल्या मिक्सिंग बाउलमध्ये टाकूया आणि ती सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींबरोबर एकत्र करून घेऊया. सगळे जिन्नस आपले मस्त मिक्स झाले आहेत. आता हळूहळू थोडं थोडं दूध घालून आपण मस्तपैकी एक गोळा तयार करून घेऊया. पहा, मस्तपैकी बेसनच्या बर्फीसाठी लागणारा पिठाचा गोळा तयार आहे. आपल्याला ज्यात बेसनची बर्फी सेट करायची आहे त्या भांड्याला मी मस्त तूप लावून घेत आहे. त्याच्यावरती बटर पेपर ठेवला आणि त्याला सुद्धा मी तूप लावून घेतला, जेणेकरून ते चिकटणार नाही आणि इझिली आपल्याला सेपरेट करता येईल. बटर पेपरला तूप लावून झाल्यानंतर मी आता त्याच्यावरती जो सुकामेवा होता तो थोडा पसरवून घेत आहे. सुकामेवा पसरवून झाल्यानंतर मी जो आपण चण्याच्या डाळीचा गोळा तयार केला आहे तो व्यवस्थित असा पसरवून लावत आहे.
त्याच्यानंतर पुन्हा मी त्याच्यावर ड्रायफ्रूट घालून सजवत आहे. आपलं सजवून तयार आहे. मस्त असं झाकण लावून कमीत कमी 15 ते 20 मिनटं या बर्फीला आपण सेट व्हायला बाजूला ठेवूया. पहा, आपली बर्फी मस्त सेट झाली आहे. व्यवस्थित असा गोडवा त्यात मुरलेला आहे. आता आपण त्याला हवे तशा आकारात कापून घेऊया. तुम्हाला बर्फी ज्या आकाराची हवी आहे तुम्ही त्या आकाराचे त्याचे तुकडे करून घेऊ शकता. पहा, मी रेक्टँगल म्हणजेच आयताकृती तुकडे कापून घेतले आहेत. पहा किती मस्त बर्फी वाटत आहे. आणि पहा ना किती मस्त त्याचा तुकडा पडत आहे. आणि खायला सुद्धा खरंच खूप छान झाली आहे. झटपट अशी तयार होणारी घरच्या घरी अशी मस्त बर्फी तयार आहे. चला आपण त्याला सर्व करूया. तयार आहे आपली झटपट मस्त अशी बेसन बर्फी. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते.